पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वार्षिक शैक्षणिक सभेचे आज आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय आयुक्त शेखर सिंह, तसेच अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप जांभळे पाटील, सहाय्यक आयुक्त माननीय विजय थोरात, प्रशासन अधिकारी माननीय संगीता बांगर, तसेच पूर्व प्राथमिक विभाग ते प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यांची उपस्थिती होती। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पूर्व प्राथमिक विभाग आता चांगलेच बाळसे धरू लागला आहे। माननीय आयुक्त शेखर सिंह यांचे पितृवत स्नेह, अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप जांभळे पाटील आणि सहाय्यक आयुक्त माननीय विजय थोरात यांची प्रत्येक शिक्षक व शाळांची शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्याची तळमळ, तसेच प्रशासनाधिकारी माननीय संगीता बांगर यांचे मातृवत प्रेम आणि चौकस दृष्टी यातूनच पूर्व प्राथमिक विभागाची एक नवीन ओळख निर्माण होताना दिसत आहे। कष्टकरी स्तरावरील पालक त्याचबरोबर सोसायटी पीपल देखील आता आपल्या शाळांकडे आकृष्ट होताना दिसत आहेत। पूर्व प्राथमिक विभाग स्तरावर मुख्य समन्वयक मंदाकिनी गोसावी यांचे नियोजन, 8ही विभागाचे विभागीय समन्वयक यांच्याकडून होणारी त्याची अंमलबजावणी, नवीन शैक्षणिक धोरणानुसार होत असलेले बदल सर्व पूर्व प्राथमिक शिक्षकांपर्यंत पोहोचवणारे आमचे मास्टर ट्रेनर आणि आकांक्षा फाउंडेशनचे सहकार्य या सर्वांमुळे पूर्व प्राथमिक स्तरावर मोठा बदल घडून येत आहे आणि हा बदल उत्तम प्रकारे साधला जावा म्हणून प्रयत्न करणाऱ्या आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व बालवाडी शिक्षिका यांनी गेल्या वर्षभरात अविरत परिश्रम केलेले आहेत आणि तो सकारात्मक बदल प्रभागीय समन्वयकांनी वेळोवेळी टिपलेला आहे। या परिश्रमांच्या शृंखलेत जेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळते तेव्हा अजून 2 पावले पुढे जाण्याची क्षमता वाढते। याच हेतूने आज दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी वार्षिक शैक्षणिक सभेत वर्षभराच्या प्रयत्नांचा आढावा घेण्यात आला। तसेच भावी काळातील योजनांचा परिचय माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी करून दिला। तसेच भावी काळात येणारी आव्हाने पेलण्यास सज्ज असणाऱ्या पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्य समन्वयक, प्रभागीय समन्वयक, प्रत्येक महिन्याच्या क्लस्टर मीटिंगसाठी प्रयत्न करणाऱ्या मास्टर ट्रेनर आणि प्रत्यक्ष वर्गात प्रशिक्षणाचा अवलंब करून आपल्या वर्गाची गुणवत्ता विकसित करणाऱ्या आमच्या सर्व बालवाडी शिक्षिका यांचा आज पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। पिंपरी चिंचवड मनपाच्या शिक्षण विभागाचे प्रवेशद्वार म्हणजेच पूर्व प्राथमिक विभाग होय आणि शिक्षण मंदिराची ही पहिली पायरी आज पूज्य होताना दिसते आहे। भविष्यात अनेक विद्यार्थी या प्रवेशद्वारामधूनच आपल्या शाळांमध्ये हसतमुखाने प्रवेश घेऊन आपले आयुष्य घडवणार आहेत आणि त्याची आम्ही तुम्हाला खात्री देत आहोत। धन्यवाद।